कविराज, याचा अर्थ औरंगजेबानं आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलंच तर? जी, फितुरीचं अस्त्र, आणि त्यात तो वाकबगार आहे. कविराज, एक ना एक दिवस औरंगजेब या पायरीवर येणार याची आम्हाला कल्पना होतीच. राजन, त्याने आता वतन देण्यास सुरुवात केली आहे. नाही नाही, खूप सौम्य शब्दात बोलतात कविराज. औरंगजेब वतन देत नाही, वतनाचे तुकडे फेकतो. आणि वतनासाठी लोभी असलेल्या माणसांना काय, तुकडा कुणी फेकलाय याच्याशी त्यांना काहीच मतलब नसतो. जी राजन. कविराज, या पुढच्या काळात औरंगजेब वतनाचे कागद आणि मोहरांच्या थैल्या घेऊन बसलेला दिसेल. बघत राहा. तू राजन, यामुळे आपल्या स्वराज्य कार्यात बाधा येईल. त्याचं काय, आपली माणसं जातील. कविराज, जाणाऱ्यांना काय कुठलंही निमित्त पुरतं. म्हणजे रुसणारा माणूस हा कशावरूनही रुसू शकतो, तसंच आहे. पण ज्यांना खरी माया असते, ज्यांचं खरं प्रेम असतं, ती माणसं कितीही प्रतिकूल काळ आला तरी बदलत नाही. ती नदीसारखी असतात. म्हणजे गढूळ पाण्याचा पूर आला म्हणून नदी आपलं पात्र बदलते का? तसंच आहे. आपली माणसं शेवटी आपलीच असतात. जी राजन, परंतु धाक असायलाच पाहिजे राजन. तसे खरमरीत खलिते लिहित होत आम्ही. खलिते लिहा कविराज, परंतु खरमरीत कशाला? खलित्याचा मजकूर समजुतीचा असावा, पण त्यातून समज देण्याचा भावार्थ निघावा. खलित्याचा मजकूर आदराचा असावा, पण त्यातून आदरयुक्त धाकाचा भावार्थ निघावा. राजन? होय कविराज. कविराज, माणसं दुखावून चालणार नाही. काहीही झालं तरी शेवटी आपली माणसं आहेत ती. आणि स्वराज्यात फितुरीचा खंडोजी खोपडे होतो हे सगळेजण जाणून आहेत. त्याचबरोबर स्वराज्यात सर्वात आधी रयतेचं हित पाहिलं जातं, मग बाकीच्या गोष्टी, हेही जाणून आहेत. त्यामुळं फंद फितुरीला इथं वाव नाही. पण तुम्ही म्हणता त्याही गोष्टीत तथ्य आहेच. आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल, खास करून कान्होजी सारख्या माणसांवर. अहो मालक, काय चाललंय मनात जरा सांगा तरी. अरे मनात काय चाललंय म्हणजे ताई साहेबांच्याने आमची भेट होईना झाल्या. अहो भेट होईल की आता जाता. अरे हिंगण मिट्ट्या तशी भेट होते की, पण निवांत बोलणी काय होईनात. बोलणी? कान्होजी काकांनी केली की बोलणी. म्हणजे बोलणी झाली असं कान्होजी काका म्हटले, पण त्यावर ताई साहेबांचा काही जबाब आलेला नाही अजून. त्यामुळे जरा शंका यायला लागल्या मला. असं मग बरोबर आहे. असं मी कान्होजी काकासनी बोलायला जरा मर्यादा आली असणार. आम्ही थेट बोलू शकतो, पण निवांतीनं भेट व्हायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी शक्कल लढवायला लागणार. मालक, मालक, एक सुचू का? बोल. शक्कल आहे. अरे बोल की पाटशेरे. आपल्या पिताश्रींच्या म्हणजे बाबासाहेबांच्या दर्शनाला म्हणून घेऊन जा की राणे साहेबांना समाधीवर. आमच्या बाबासाहेबांची समाधी? होय की. नवी बांधलेली समाधी दाखवणं बी होईल आणि तिथं थोडा निवांतपणा बी मिळेल. हा, आणि तुम्ही बाबासाहेबांची इच्छा होती वतन मिळावं म्हणून, ते तुम्ही द्या असं म्हणून समाधी मोर शबूतच घ्या की राणे साहेबांकडून. शाबास, चांगली योगत दिलीस. घ्या. वहिनीसा, चला रायगडाला. आम्ही तयारी करतो. रायगडी? अचानक? हो, अचानकच. काय झालंय
सांगा तरी आम्हाला. काही नाही. अहो म्हणजे इथे एवढ्या दिवस राहणं बरं नाही ना, म्हणून चला. शिवाय आम्हालाही आमच्या घरी गेलं पाहिजे. तुमच्यावरही बऱ्याच जबाबदाऱ्या आहेत. कुलमुखत्यार आहात तुम्ही. ते झालंच, पण असं अचानक का विचार आला मनात? अचानक नाही, परंतु पाहुणा 2 दिवसाचा, जास्त दिवस थांबणं बरं नाही. याचा अर्थ काहीतरी बिनसलंय. अहो काही नाही. बघू. बत्ताशीबाई, तुम्हाला आज ओळखत नाही आम्ही. सांगा. वहिनीसा, सुरुवातीला वाटणारी भीती आता खरी ठरते असं वाटतंय. म्हणजे वतन. वतन? वतनाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. म्हणजे आम्ही आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा सुगावा लागू दिला नाही. आपण इथे शृंगारपुरात आल्यापासून कान्होजी काकांची जीभ सैलावण्याचा प्रयत्न करत होती. म्हणजे तसे ते धजावले नाहीत, पण प्रयत्न मात्र सुरूच होता. 2-3 वेळा आम्ही चर्चा सुद्धा ऐकली वतनाबद्दल, आणि कान्होजी काकांना तशी समज दिली. वहिनीसा, कान्होजी काका गप्प बसले, परंतु आता तुमचे दादासाहेब ते अधीर झाले आहेत. परंतु दादासाहेबांनी कसला तो विषय काढलाच नाही. काढला नाही कारण राजकुंवर ताईसाहेबांनी तसं वचन घेतलंय त्यांच्याकडून. वचनात बांधले गेलेत म्हणून त्यांनी बंदूक कान्होजी काकांच्या खांद्यावर ठेवली. आम्ही त्यांना समज दिली. तुमची आणि त्यांची बोलणी झाली नाहीत म्हणून तुमचे दादासाहेब अस्वस्थ झाले आहेत. आता हो वहिनीसा, आम्ही काय म्हणतो, पाहुणचार छान झाला. तुमचं माहेरपण सुद्धा उत्तम झालं. मग आता कशाला रेंगाळत बसायचं ना? हं? उद्या न जाणू विषय निघालाच तर मग आम्ही ठणकावून सांगू, नाही म्हणून. शिवविचारांशी प्रतारणा होणार नाही. म्हणजे नात्यात दुरावाच ना. त्यापेक्षा आपण लगेच निघायचं. दाजी साहेब आणि नानीबाईंनी आग्रह करण्याआधी आपण वेस गाठायची. 2 दिवस राहिला असता तर बरं झालं असतं. तुम्ही गेल्यानंतर आम्हाला करमणारच नाही. असं ऐकण्याआधीच आपण रायगडावर पोहोचले पाहिजे. ठीक आहे. कदाचित आज जेवताना तुमच्या समोर विषय निघेल. तुम्ही आजचा दिवस टाळा, काहीतरी कारण सांगा, पण समोर भेट नकोच. ठीक आहे, आलं आमच्या लक्षात. ताईसाहेब, या दादासाहेब. एक गोष्ट सांगायचीच राहिली. आपल्या बाबासाहेबांची नवीन समाधी बांधली आम्ही. तिचं दर्शन घ्यायचं होतं. चला जाऊन येऊ. आत्ता? हा? नको नको दादासाहेब. नको का? आम्हाला बरं वाटत नाही. बरं वाटत नाही? जी. मग असं करूया, इथं आपल्या आमराईत जाऊया. तिथं कसा गार वारा बी आहे, तुमची विश्रांती होईल आणि आपल्या गप्पा पण होतील. चला. दादासाहेब, खरंच नको आहो. म्हणजे आज नको, उद्या परवा जाऊ. नाही पण ताईसाहेब, आम्ही म्हणून. दादासाहेब, ऐका आमचं. नकोच म्हणताय? राहिलं पर उद्या जायचं एवढं लक्षात ठेवा बरं काय. जी.
उद्या. मालक, ओ मालक, मालक, सारवड गाडीला बैल झोपून तयार आहे मी. आल्या का राणी साहेब? नाही. नाही अहो, जायचं ना हो समाधीवर बाबासाहेबांच्या. अरे ताईसाहेब येत नाही म्हणाल्या. मग काय उपयोग एवढी सारवड गाडी तयार करून? काय कुठं मोर आज थेट सारवड गाडीच बाहेर काढली. हो काकासाहेब, बाकीचं गुराढ राहू द्या बाजूला. ताईसाहेबांच्या बरोबर तुमचं काय बोलणं झालं एकदा स्पष्टपणे सांगा आम्हाला. आता मात्र कमाल झाली. अहो नसेल झालं तर तसं सांगा, नाहीतर आता आम्ही जेवताना विषय काढतो ताईसाहेबांच्या जवळ. कोणता? वतनाचा? अहो वतनाचाच विषय की, आणि कुठला विषय आहे काका? अहो, तसं काय नाही, उगाच कशाला सोन्याचा दात करण्यात घालताय तुम्ही? ऐका, आमचं सबूत आम्हाला ऐकवा. नाही नाही तसं काय नाही, पण आता काय नका बोल, नका विषय काढू. अहो, का विषय काढू नको काका? तुम्ही म्हणताय तुमचं बोलणं झालंय म्हणून, पण ताईसाहेबांनी कुठं उत्तर दिलंय आम्हाला? एखादा सबूत त्यांच्याकडनं यावा का नाही आता पातूर? का दादासाहेब वतनाच्या विषयाचा आशानं असं करूया? कनोजीराव, अहो एवढा नाजूक विषय, बरं उत्तर द्यायचं तर विचार करून उत्तर द्यावं लागणार ना. घाई गडबडा आपल्याला, त्यांना हाय का? आणि त्या कशा दमाधीराच्या आहेत. काका, दम धीर लई झाला आता, बस. आता जेवणाच्या पंक्तीला आम्ही विषय काढणार. ऐपते, जी मालक. पंक्तीच्या वेळी ताईसाहेबांच्या बाजूला आमचा पाठ लागेल असं बघ. पळ लवकर, वेळ काढायचा नाही. जी जी मग. आम्ही आता थांबणार नाही काका. आज जेवणाच्या पंक्तीला एक वेळ मीठ नसेल, तर वतनाचा विषय तो हमखास असेल. ह्यो चांदीचा चौरंग गणोजीरावांसाठी, तो तिकडे ठेवा. ह्यो चांदीचा दुसरा चौरंग कोणासाठी? ह्यो राणी साहेबांसाठी हाय. समधी भावंड गोळ्या मेळ्याने जेवतील ना, वय तो वय तिकडे ठेवा. वय वय. चला चला, झालं का समज? झालं का पाठ मांडू? वय वय, झालं झालं. मालक कवा बी येत्याल. बर बर, येऊ द्या येऊ द्या, आम्ही तयारीतच आहोत. आमच्या मालकांचा आणि राणी साहेबांचा चौरंग जवळ जवळ असू द्या. जवळ जवळ? हा, अहो मालकांचा तसा आदेशच आहे, म्हणूनच आलो ना पुढं. बर, मग मांडा तुम्हाला पाहिजे तसं. मी? वय. हा. हा राणी साहेबांचा चांदीचा चौरंग, तो आमच्या मालकांच्या बाजूला. वय. हा चौरंग कोणाचा? हा वाघोजीराव, असू द्या कोणचा बी. हा इथे. वय. आता झालं का नाही व्यवस्थित? होय. आता याच्यात अजिबात हलवाल बी करायची नाही. नाही कोणी बी आलं तरी हलवायचं नाही. नाही करत. हा. येऊ का मी? वय. मला वाटलंच तू येऊन घोटाळा करणार ती. काय झालं? तुला कशाला रे नाही त्या उचापात्या? हा, काय चाललं होतं? ठेव वता तसं चौरंग ठेव राणी साहेबांचा. अहो मालकांनी सांगितलं तसं. मालकानं काय ठाव आहे? तसं नाही, मालक म्हणलं जवळ जवळ चौरंग ठेव, बोलायचंय म्हणून. काय मैपती,
जेवत्याल का बोलत्याल काहीतरी तुझं मालकाने सांगितलं की आला पळत. चल चांदी चौरंग उचल आणि ठेव आता तिथं. ठेवतो परत बोलू नका. अरे तू ठेव रे. आणि जर का मालक काय म्हणलं तर मी तुमच्याकडे बोट करीन. अरे कोणी काही विचारत नाही. आणि मुळात पंगत सुरू व्हायला थांबतो कशाला इथं. म्हणजे उलट जबानीचा इशेच राहणार नाही. चल चल ठेव चल चल. हा चल चल. आता हे बी तुम्हीच ठरवणार का कोणी कुठे बसायचं ते? होय. आणि तुम्ही बी आत बसायचं मोकट्यानं. इथं रेंगाळत राहाल ताटात भलतच वाढाल. निघा. बाई तुमचं म्हणजे कसं ताटावरचं पानात आणि पानावरचं ताटात तसं चाललंय. तुम्हाला पाहिजे तसं करा. एकूण एकच. काय झालं मालक? चेहरा पार उतरलाय तुमचा. ऐपती अरे ताई साहेबांबरोबर बोलणं झालं नाही आमचं. ते एकदा झालं असतं म्हणजे समोरचं सगळं रस्तं खुलं झालं असतं का नाही. ते झालं खरं. आम्हाला काहीच कळलं. म्हणजे ताईसाहेब इथं आल्या राहिल्या पर काय देऊन गेल्या काय घेऊन गेल्या कुठं कळले. गणोजीराव तुम्ही नाराज झालात पण हा कान्होजीराव खुश आहे. आमची झाकली मूठ 1.25 लाखाचीच राहिली. नाही तर मी काय बोललोच नाही हे समजलं असत. नशीब बिंग फुटलं नाही ती. गणोजीराव अरे इथं बसलाय होय. गणोजीराव एक बोलू का? बोला की. बघाच तुम्ही समजा तुमच्या मनासारखं घडणार आहे. अहो रेषाच सांगते मला का उत्कर्षाचा काळ आलाय. ती खरं सांगताय? अहो मी बोलत नाही रेषा बोलते गणोजीराव. म्हणजे कान्होजी काका काय वाटते तुम्हाला? येसुबाई वतनाचा विषय राजांच्या कानावर घालतील? आता ते काय करतील ते काय ठाव नाही. आणि जरी येसुबाई साहेबांनी सांगितलं तरी राजांना आवडतंय न आवडतंय काय माहित. मालक खलिता आलाय. खलिता कुणाचा? रायगडावर आलाय. रायगडावर? आमच्या ताईसाहेब पोचल्याचा खलिता असणार. मालक शंभूराजांचा खलिता आहे. शंभूराजांचा खलिता? हा काय म्हणतात? तातडीनं गडावर बोलवले. असं? कान्होजी काका आपल्याला रायगडावर तातडीनं बोलवलंय याचा काय अर्थ असेल? कशासाठी खरिता आला? आपण तर येसुबाई साहेबांजवळ इशही काढला नव्हता. मग याचा अर्थ एकच काका, तुम्ही तुमची कामगिरी चोख बजावली. हा वय अहो म्हणजे तुम्ही वतनाचा विषय ताईसाहेबांच्या कानावर घातला आणि ताईसाहेबांनी राजांच्या कानावर, म्हणून तर खलिता आलाय. हा
हा होय पा चल तयारी कर निघायची. पण मी काय म्हणतो एकदा पडतळून घ्या ना का बोलवलंय ते. अहो कशाला पडताळली? आपल्याला रायगडावर बोलवण्याचं दुसरं काय कारण असणार?